स्टेशनला आलेलो. हॅलो, हाय, नमस्कार. सो गाईज, आता आम्ही चाललो आहोत अलिबागला. तर आम्ही आता बोटीमध्ये बसलेलो आहोत आणि हे बघा आम्हाला सेफ्टीसाठी हे जॅकेट दिलेले आहे घालायला, कारण की आपण सेफ राहू त्या दृष्टीने दिलेलं आहे जॅकेट. माऊ तू कुठे चालली? तुला पण पाहिजे, हिला पण जॅकेट पाहिजे. हो हो हो, पप्पा आणायला गेले तुला जॅकेट आणायला गेले. गिलेलाचं पण जॅकेट आलेलं आहे. मग ओके. बोट निघाली आहे अलिबागला जाण्यासाठी. सो आम्ही खूप एक्साइटेड आहोत, एन्जॉय करणार आहोत. आम्ही तिकडे गेलो फुल मस्ती धमाल करणार आहोत. तर तुम्हाला दाखवणार आम्ही काय काय एन्जॉय करतो अलिबागमध्ये. सो चला. बरोबर हातात नाही घेतलं. बघू शकता मागे पाटवा जेटी आलेला आहे आणि आता आम्ही मिनिटामध्ये उतरणार आहोत. हॅलो, हाय, नमस्कार तुम्हाला सगळ्यांना. सो गाईज, मी आता अलिबागमध्ये आलेली आहे आणि अलिबागमध्ये म्हणजे आम्ही नागाव बीच जवळ आम्ही रूम बुक केलेली आहे. तर बल्लाळेश्वर कॉटेजमध्ये आम्ही बुक केलेली आहे रूम. तर तुम्ही बघा इकडचं वातावरण किती छान वाटतंय. आणि हा स्पेशली हा जो आहे हा त्यांची वाडा आहे. आणि ह्या साईडला बघा आमची मुलं आल्या पहिले त्यांना झोका दिसला आणि ते पहिले त्यांनी झोक्यावरती एंट्री मारलेली खेळण्यासाठी. एक्साइटेड झाले मुलांना. खरंच खूप छान वाटतं इथे बघून. आणि हे बघा आपल्यासाठी सुद्धा इथे आहे बसायला. भारी वाटतंय. जस्ट आम्ही आता आलेलो आहोत इथे. अजून आम्ही रूम मध्ये सुद्धा गेलेलो नाहीये, डायरेक्ट गार्डन मध्ये आलेलो आहे. गाईज, आता आम्ही इथे आलेलो आहोत. आता थोडंसं आम्ही रेस्ट करू, आराम करू आणि नंतर आम्ही जाणार आहोत नागाव बीचला. तर तिथे जाऊन आम्ही काय काय ऍक्टिव्हिटी करतो, कसं कसं एन्जॉय करतो ते मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे माझ्या व्हिडिओमध्ये. सो गाईज, आता 4 वाजलेले आहे आणि इकडे बघा तुम्ही, तर आमचा चहा आलेला आहे. या चहा प्यायला. हां या. तर हे बघा किती छान वाटतं या निसर्गाच्या रम्यामध्ये चहा पिण्याची मजा कुछ और रहती है. माऊ चहा प्यायचं ना बेटा?
हो हो, या तुम्ही पण चहा प्यायला. आम्ही तर चहा पितोय. माऊ चेस कर. अरे चहा पिणे मस्त मस्त टेस्टी आहे. जाऊया नागाव बीचला. ये चलो गाईज, आम्ही आता रेडी झालेलो आहोत. आम्ही आता नागाव बीचला चाललो. ये रेव, कुठे माऊ, कुठे चालली तू? पाण्यामध्ये खेळायला जायचं आमच्या माऊला. आम्ही राईड पण करणार आहोत. ये सो गाईज, तुम्ही इकडे बघू शकता, हे अलिबागचे घर आहेत. मागे झोपून बघा काय सुंदर सुंदर घरं आहेत. आणि प्रत्येकाच्या घराजवळ नारळाचे आणि सुपाऱ्यांचे तुम्हाला झाडं भेटणार, फणसाचे झाडं भेटणार, आंब्याची झाडं भेटणार. वाव, हे बघा, हे घर तर किती सुंदर दिसते. वाव, वाडी खरंच खूप छान वाटते. सो हा इकडे नागाव बीच कडे जाण्याचा रस्ता आहे. आम्ही ह्या साईडनी चाललेलो. हे बघा नारळाची झाडं या साईडला. आपलं नागाव बीच. सो ह्या साईडला बीच कडे जाण्याचा रस्ता आहे. तर या साईडला शॉपिंग पण आहे. तुम्ही कपडे खरेदी करू शकता त्या साईडला. आणि नॉनव्हेज आणि व्हेजचे पण भरपूर ऑप्शन आहे या ठिकाणी. मुलांना गेम्स वगैरे पण आहे इथे पाण्यामध्ये. तिचं माऊ, तुला मुलांना खेळणी दिसले का मुलांचा नक्की हा स्टॉप असतो दुकानाकडे. काय करणार, घ्यावं तर लागणारच काहीतरी. घे ग, काय घ्यायचंय? ही खेळणी पाहिजे. बीचला जाण्यासाठी आमच्या माऊनी खेळणी घेतलेली आहे ना माऊ? खुश? हा, चला बीच पण आलेला आहे आपला. तर काय तुम्ही इकडे बघू शकता, खाण्यासाठी बोरं, चिंच, आवळा, शेंगा, काकड्या, भरपूर काय काय आहे इथे विकण्यासाठी. आणि सुकी मच्छी पण आहे इथे. कसा आहे बोंबलाचा वाटा? 200 येतो तिकडनं जाऊन. येताना घेतो ना. हा हा हा. सो काही तुम्ही इकडे बघू शकता, तुम्ही समोर नागाव बीच आलेला आहे. वा, काय भारी वाटतंय. माझ्या मागे तुम्ही बघा गाईज, नागाव बीच आहे. हा, काय सुंदर हवा सुटलेली इथे, जबरदस्त वाटते. आणि इकडे बघा सगळे राईड आहे. घोडा राईड आहे, गाडी राईड आहे. बाबा, तिकडे कॅमल राईड पण आहे त्या साईडला. काय सुंदर वाटतंय. सो गाईज, तुम्ही इकडे बघू शकता, मी आलेली आहे नागाव बीचला. माझ्या मागे बघा तुम्ही, हा बीच आहे. आणि खूप सुंदर समुद्राच्या पाण्यामध्ये आम्ही राईड करणार. तुम्ही बघा आता मस्त पाणी उडणार अंगावरती. आता पाण्यामध्ये खेळण्यासाठी, कारण की खूप एक्सायटेड आहे पाण्यामध्ये खेळण्यासाठी. तर म्हटलं तोपर्यंत खेळा. पाणी पाणी. तुम्ही इकडे बघा, आमची माऊ कशी पाणी पाणी खेळते. समुद्राच्या लाटा येते अंगावरती, मस्त वाटते ना. अरे तोंडात गेलं पाणी माऊच्या. अरे बापरे. माऊ पुढे, थोडस पुढे बसा, पुढे. आता पाणी, आता भरती चालू झाली ना समुद्राची, आता पाणी येते. हे बघा, बापरे बापरे, किती आतमध्ये गेलो ना आपण. आणि आता पाणी काही तुम्ही इकडे माझ्या मागे बघू शकता, सनसेट झालेला आहे. आणि खूप सुंदर दिसतोय, खूप भारी वाटतंय. अलिबागचा
गाईज आम्ही आता नागाव बीचला आता राईड करण्यासाठी निघालो आहेत. आम्ही आता इथे नागाव बीच जवळ आता आम्ही मस्त नाश्ता करतोय आणि नाश्त्यामध्ये मी मागवलेले आहे मिसळ पाव आणि बटाटा वडापाव, भुर्जी पाव पण मागवलेला आहे. तो आता येणार आहे. आता मी तुम्हाला सांगते की टेस्ट कशी आहे मिसळ पावची. सो इथे आता आमची अंडा भुर्जी आलेली आहे. बघू शकता मस्त दिसते प्लेट. थोडं खाऊन सांगते कशी झाली. मी आता नागाव बीचला आलेली आहे आणि आता वाजलेले आहे दुपारचे 12:15 झालेले आहे आणि कडकडीत ऊन आहे. पण आणि खरंच या समुद्रावरती ना खरंच खूप भारी वाटते, खूप छान वाटते. अजिबात म्हणजे उन्हाचा काही त्रास होत नाही. खरंच खूप भारी वाटतं राहिलं इथे. पॅरासेलिंग राईड झालेली आहे. खूप एन्जॉय केला, खूप मजा आली. अजून तुम्ही आले नागाव बीचला तर तुम्ही राईड करा. एकदम खूप छान अनुभव भेटलेला आहे. खूप मजा आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता नागाव बीच केलेला आहे. आम्ही खूप एन्जॉय करतो. आमचा आम्ही उत्सव म्हणजे खूप वाढलेला आहे. आम्ही खूप एन्जॉय करतो. आम्ही राईड करतो आहे आणि अजून बाकी करायचं आणि भरपूर एन्जॉय करतो. तर ही आमची रूम होती. खूप जबरदस्त रूम होती आणि खरंच खूप भारी वाटली यार. खरंच खूप छान आहे. जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नक्की बल्लेश्वर कॉटेजमध्ये नक्की या. हा त्यांचा मोठा वाडी आहे आणि खरंच खूप भारी वाटलं. जर तुम्हाला नक्की यायचं असेल तर नक्की या तुम्ही इथे. सो गाईज आम्ही रेवदंडा बीच कॅम्पिंगला चाललेलो आहोत. तर मी तुम्हाला तिकडचा व्हिडिओ दाखवणार आहोत. तिकडे काय आम्ही एन्जॉय करतो, काय मज्जा करतो, काय धमाल मस्ती करतो ते मी तुम्हाला दाखवणार आहोत.